भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, इंदापूर तालुक्यामध्ये जी पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये प्रचंड घोळ झाला असा नागरिकांचा आता आरोप झालेला आहे। बघा, इंदापूर जिल्हा परिषदेला 100% निकाल आहे। सगळीच्या सगळी लोक राष्ट्रवादी काँग्रेसची निवडून आलेले, 24-0 झालेला आहे। आणि ते सुद्धा थोड्या मताने नाही तर कोण 12,000 कोण 15,000 मतांनी निवडून आलेला आहे। आता माझ्याकडे एक पुरावा असा आलेला आहे मित्रांनो की मतदार त्या पेटीवरती सिरियल नंबरनी नाव असतात, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, आणि तीच नावं तीच मतं जिल्हा परिषदेची जी मतं आहेत तीच पंचायत समितीला काउंट झालेली आहेत। म्हणजे ह्या यंत्रणामध्ये किती मोठा घोळ झालाय। मग हे सगळं निवडणूक प्रक्रिया मॅनेज केली गेली का? आता जे विरोधी उमेदवार आलेले आहेत, विरोधी उमेदवार आहे ज्यांचा पराभव झाला, ते हायकोर्टात जाणार आहेत का? ज्या उमेदवाराचं गाव नाही त्या गावात सुद्धा त्याला जास्त मतं पडलेली, म्हणजे छोट्या पक्षाचा, मी म्हणजे राष्ट्रवादीने भाजपचं नाही सांगत, त्यांच्यासोबत जी अपक्ष लोक होती बारक्या पक्षाची, कोणाला 4 मतं 5 मतं पडली, तर त्यांना सुद्धा 200-250 मतं काय गावात पडलेली आहेत। तर त्याचा विसंभूत पुरावा माझ्याकडे आहे। म्हणजे ह्या मतदान यंत्रामध्ये किती प्रचंड घोळ झालेला आहे, म्हणजे कशी निवडणूक मॅनेज केली गेली त्याचं हे उत्तम उदाहरण आहे माझ्याकडे। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। सर्वप्रथम बघा, महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, सगळीकडे भाजप आले। महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आले सगळीकडे। विरोधी पक्षाचं कुठं काय सोपडा साप आहे। तसंच पंचायत समिती, ज्या नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका होत्या ह्या सुद्धा कशा मॅनेज केल्या गेल्या त्याचं हे उत्तम उदाहरण आहे माझ्याकडं, म्हणजे जे आहे ते। तर जी शंका, निवडणूक आयोगानं जी मतदार झालेल्याची जी यादी आपल्याला दिलेली आहे, म्हणजे जसं की बाबा हे माझ्याकडे जे पत्रक आहेत हे निवडणूक आयोगाचंच आहे, माझ्या पदरचं मी ह्याच्यामध्ये काहीही सांगत नाही मित्रांनो। इंदापूर तालुक्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली, त्याचं हे माझ्याकडे परिपत्रक आहे, आणि ते मी तुम्हाला पुराव्यानेशी दाखवतो, आणि ते माझ्या या बातमीमध्ये सुद्धा तुम्हाला वर चार्ट दिसल, आणि त्याच्यावरनच आपण विचार करा की बाबा ह्याच्यामध्ये फ्रॉड झालाय का नाही। म्हणजे ज्या मतदानाच्या पेट्यात जे उत्तमराव जानकर सांगतात की 1-3 1-2 असं जर लावलं तर ती मतं एकाच उमेदवाराला ट्रान्सपोर्ट होतात, आणि ती कशा पद्धतीने होतात हे उत्तम जानकर यांनी करून ते दाखवलेलं आहे। मग अशाच पद्धतीने इंदापूर तालुका, बारामती तालुका, दौंड तालुका इथं निवडणूक जिंकली गेली का? भारतीय जनता पक्षानं जे सोडलं होतं की बाबा अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून पुण्याची जिल्हा परिषद अजित पवारांना दिली गेली का? असं सुद्धा, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या 20 सभा होणार होत्या, त्या सभा झालेल्या नाहीत। मग लोकांना वाटलं असतं भाजप जिंकून आली, ह्याचा अर्थ भाजपनं प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला, परंतु त्या मशीनमध्ये जी काय गडबडी असते ही अजितदादांना माहिती झालं होतं का? म्हणजे अनेक मुद्दे हे त्या विमान अपघाताशी बी जोडलेले जाऊ शकतात, किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काय होतं ते सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून निदर्शनास येईल मित्रांनो। बघा, मी माझ्याकडे जी यादी आहे ती काटी लाखेवाडी हा जो मतदारसंघ आहे जिल्हा परिषदेचा, या मतदारसंघातलं हे जे ऑब्जेक्शन आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला हे काही गोष्टी दाखवतो। बघा, बूथ क्रमांक आहे 72-5, 72-5 हा बूथ क्रमांक आहे, आणि या 72-5 जो बूथ क्रमांक आहे याच गावातलं हे मतदानाची तिथं जे 4-5 पेट्या आहेत त्याच ठिकाणचं आहे। आता इथं बघा, पंचायत समितीला जे उमेदवार उभे होते त्यांची मी पहिली तुम्हाला नावं सांगतो, म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद। सुरुवातीला मी जिल्हा परिषदेचं तुम्हाला सांगतो। जिल्हा परिषदेला श्रीमंत पोपटराव ढोले
यांचं चिन्ह 1 नंबरला होतं. 1 नंबरला त्या पेटीवरती, मतपेटीवरती. 2 नंबरला चिन्ह होतं कमळाचं विलास बापू रामचंद्र वाघमोडे हे चिन्ह होतं. 3 नंबरला उमेदवार होता तानाजी ज्ञानदेव शिंदे आणि 4 नंबरला उमेदवार होता पिनेल बाळू चव्हाण. 4 नंबरला हे जिल्हा परिषदेला. आणि 5व्या नंबरला होता नोटा, म्हणजे 4 उमेदवार आणि 5वा असा नोटा होता. आता हा जो बूथ क्रमांक जे मी सांगितलं तुम्हाला 72-5, या बूथ क्रमांकावरती टोटल मत आहेत बघा 405. 405 मत आहे ती. तर इथं बघा बूथ क्रमांक 72-5 ह्या गावचं मी सांगतोय, काटी लाकेवाडी मतदारसंघातलं सांगतोय मी. तर या ठिकाणी श्रीमंत ढोले यांना मतं पडलेली आहेत 247. हा आकडा आपण करून ठेवा. 247 ज्याचं नाव 1 नंबरला होतं त्या मतपेटीवरती, त्याला 247 मतं पडलेली आहेत. तर दुसरा उमेदवार आहे भाजपचा, त्याला 148 मतं पडलेली आहेत. तिसरा उमेदवार जो शिवसेनेचा होता त्याला 4 मतं पडलेले आहेत, नितीन शिंदे. आणि पिनल चव्हाण यांना 5 मतं आणि नोटाला 1 मत पडलेलं आहे बघा. आता ही जी मताची आकडेवारी आहे हे बाकीचे जाऊ द्या. मूळ जे उमेदवार होते ते 2, श्रीमंत पोपट ढोले, विलास बापू वाघमोडे आणि नितीन ज्ञानदेव शिंदे आणि पिनल बाळू चव्हाण हे मूळ 4 उमेदवार, 5वा नोटा. आता हीच आकडेवारी आपण पंचायत समितीला बघा तुम्ही. आता हे बघा पंचायत समितीचं सुद्धा माझ्याकडे, आता हे तुम्हाला मी दाखवतो आधी. बघा हे परिपत्रक बघा माझ्याकडं, क्रमांक 72-5 ला बघा श्रीमंत ढोलेंना 248 आणि कमळाला 147 मत आहे ती. हे गाव बघा. आणि आता मी तुम्हाला ह्याच गावातलं पंचायत समितीचं मताधिक्य दाखवतो जे माझ्याकडे आहे ते मित्रांनो. आता पंचायत समितीचं बघा, जसं मी सांगितलं होतं कानाजी श्रीमंत पोपट ढोले यांचं 1 नंबरला नाव होतं जिल्हा परिषदेला आणि 2 नंबरला विलास बापू वाघमोडे आणि 2 दुसरे उमेदवार होते तिथले, त्या एकाला 4 एकाला 5 आणि नोटाला 1 असं मतदान पडलं होतं. आता हीच आकडेवारी सरळ सरळ पुढे आली बघा पंचायत समितीला. पण पंचायत समितीला बदल काय झालाय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव 1 नंबरला नव्हतं, 2 नंबरला कमळाच्या उमेदवाराचं नाव नव्हतं ह्याला पंचायत समितीला. मग पंचायत समितीला बघा तानाजी लहू बोंग काँग्रेसचा उमेदवार, मला वाटतं तानाजी लहू बोंग हे तानाजी लहू बोंग हे काँग्रेस पक्षाचं 1 नंबरला नाव होतं. तर 2 नंबरला लोखंडे म्हणून एक उमेदवार आहे, लोखंडेचं नाव मी तुम्हाला सांगतो, का मल्हारी रामचंद्र लोखंडे. ह्याचं पंचायत समितीच्या मतपेटीवरती 2 नंबरला नाव आहे. पंचायत समितीची मतपेटी आणि जिल्हा परिषदेची मतपेटी ही एकावरच अशी चिन्ह लावलेली होती. ही वर पंचायत जिल्हा परिषद, खाली पंचायत समिती. तर त्यातच कसा गोळ आहे बघा. पंचायत समितीला नाव होतं तानाजी लहुदास बोंग, हे 1 नंबरला काँग्रेस पक्षाचा उमेदवार. दुसरा अपक्ष उमेदवार दुसरा एक उमेदवार मल्हारी रामचंद्र लोखंडे, ह्याचं 2 नंबरला नाव आलं पंचायत समितीच्या मतपेटीमध्ये. 3 नंबरला नाव आलं बापू लिंबाजी शेंडे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले उमेदवार आहेत 3 नंबरला. 4 नंबरला आलं शशिकांत गुलाब शेंडे, हे भाजपचे पराभूत उमेदवार. आणि 5 नंबरला नोटा, म्हणजे 4 उमेदवार आणि 1 नोटा पंचायत समितीला, 4 उमेदवार आणि 1 नोटा जिल्हा परिषदेला, असं मतदान आहे. म्हणजे जिल्हा परिषदेला श्रीमंत ढोले आणि विलास बापू वाघमोडे यांची 1 नंबर 2 नंबरला नावं, पण पंचायत समितीला मात्र दुसऱ्यांची नाव आलं. जी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप होतं ते 3 नंबर 4 नंबरला त्यांचं नाव आलं. मग मताची जी आकडेवारी बघा, हे तानाजी लहू बोंग यांचं हे गाव नाही, काय नाही. तर बघा 72/5 हा जो पोल आहे बघा, या पोलवरती हे तुम्ही बघा किती मतं पडले. ह्याचं मी विश्लेषण सुद्धा सांगतो तुम्हाला पुढं. हा आहे त्याचा, आता मी सांगतो तुम्ही बघितलं असेल तर. आता
जो श्रीमंत पोपट ढोले हा जो हे जे 1 नंबरला जिल्हा परिषदेला उमेदवार होते त्यांना 247 मतं मिळाली होती. अशीच मतं जो पंचायत समितीचा राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत बाप्पू लिंबाजी शेंडे ह्यांना पडायला पाहिजे होती, पण ते त्यांना पडलेली नाही. ती मतं त्यांच्या जागी 1 नंबरला जो उमेदवार होता तानाजी लहू भोंग हे काँग्रेस पक्षाचा, त्या माणसाला 247 मतं पडाली. तर 2 नंबरला जे भाजपचं उमेदवार होता 2 नंबरचा आपले विलास बापू वाघमोडे त्यांना जी 148 मतं पडली ती 148 मतं मल्हारी रामचंद्र लोखंडे ह्या अपक्ष उमेदवाराला पडली. म्हणजे त्याचं 2 नंबरला नाव असल्यामुळं आता ते मल्हारी लोखंडे ह्या कोणत्या पक्षाचा मल्हारी लोखंडे बघा ते तुम्हाला सांगतो मी. लोखंडे हे अपक्ष उमेदवार पण त्याचं नाव 2 नंबर आलं. ते कुठल्या तरी पक्षाचं असेल, आता त्याचं यादीतलं नाव नाही माझं. छोटा पक्ष आपला म्हणजे बघा इंदापूर तालुक्यामध्ये निवडणूक लढवली म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष काँग्रेस पक्षाचा एकच उमेदवार जे हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये होते ते. शिवसेनेने लढवला बसपाचा उमेदवार आहे हा लोखंडे, म्हणजे बसपाचा उमेदवार आहे. तर बसपाच्या उमेदवाराला पडली 147 मतं ह्या गावात. बसपाचा उमेदवार ह्या गावचा नाही, ज्या गावात त्याला मतं पडली 72-5 मध्ये त्याला 148 मतं, आणि जो काँग्रेसचा उमेदवार होता त्याला 247 मतं मिळाली. परंतु ह्याच गावामध्ये राहणारे जे उमेदवार आहेत बघा, ह्याच गावामध्ये राहणारे उमेदवार म्हणजे बाप्पू लिंबाजी शेंडे त्याच गावातले प्रॉपर, त्यांना फक्त 4 मतं मिळाली. गावातला स्वतः गावचा उमेदवार आणि त्याच गावातला भाजपचा उमेदवार म्हणजे हा घड्याळाचा उमेदवार 4 मतं ज्याला मिळाली आणि 5 मतं ज्याला मिळाली तो शशिकांत गुलाब शेंडे यांना 5 मतं मिळाली भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या उमेदवाराला फक्त 4 मतं मिळालेली आहेत. म्हणजे ही मतपेटी जी आहे ही कशा पद्धतीने काउंट केली गेली, म्हणजे कसं त्याच्यामध्ये सेटअप कसा लावला गेला, जी आता इंदापूर तालुक्यामध्ये चर्चा झाली की बाबा हे मतपेट्यामध्ये घोळ झाला, तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. माझ्याकडे पुरावा आहे, म्हणजे हे पुरावा काही कोणी टाळू शकत नाही. ही माझ्याकडे यादी जी आलेली आहे ही निवडणूक आयोगाकडनं मी तालुक्याची यादी घेतली किंवा मतदान कसं झालं कुठल्या बूथवर किती झालं त्याच्यात शोधताना मला हे पहिला पुरावा सापडला. म्हणजे मी काही अजून सगळं शोधला नाही तालुका, तर थोडकच शोधलं वाचलं त्याच्यामध्ये मला हे सापडलं का. निर्वाचन गण क्रमांक 143 काटी गणामधलं हे आहे, गणामधलं आहे, आणि काटी लाखेवाडी जिल्हा परिषद जो गट आहे त्याच्यामधलं मी तुम्हाला हे दोन्ही बघा. परिशिष्ट 19 मतमोजणीची अंतिम स्थिती दर्शवणारा फलक इंदापूर पंचायत सार्वत्रिक निवडणुका सन 2026 हे मी पण हे तुम्हाला स्क्रीनवर माझ्या तुम्हाला हे सगळं दिसणार आहे की त्याच्यामधनं तुम्ही काढून घ्या किंवा ते बघा, तुम्ही तुमच्या लक्षामध्ये येईल की हे कशा पद्धतीनं मतपेट्या हॅक केल्या जातात. बघा, जे जिल्हा परिषदेला जे मतदान झालं तेच मतदान पंचायत समितीला वळीन. आता हे असे काय 2-4 पोल असणार आहेत की तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळाचं चिन्ह आणि कमळाचं चिन्ह खाली आला असणार आहे. बसपचा उमेदवार वर, काँग्रेसचा उमेदवार वर आलेला आहे आणि त्यांना ती मतं गेलेली आहेत. म्हणजे जे सेटअप लावलेला होता 1 नंबर 2 नंबर म्हणजे 1 नंबर घड्याळ येणार 2 नंबर कमळ येणार असा जी सेटअप लावला होता ती तशीच मतं सगळ्यांना पडत गेलेली खाली पंचायत समितीला सुद्धा. म्हणजे जिल्हा परिषदेच्या त्या मतपेटीवरती 1 नंबरला घड्याळ आलं 2 नंबरला कमळ आलं, त्यांना जो मताचा सेटअप लावला तोच खाली पंचायत समितीला 1 नंबरला घड्याळ 2 नंबरला कमळ अशी मतं सगळी पडत गेलेली आहे ती. आणि त्यातलेच हे काय त्रुटी आहे त्या हे जे माझ्या निदर्शनास आलं की बाबा मतपेट्या जे आपण म्हणतो हॅकिंग केल्या जातात किंवा त्याच्यामध्ये प्रोग्राम सेटअप केला जातो, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. जे आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तमराव जानकर माळशिरसचे जे आमदार आहेत, मार्कडवाडी गावानं जे सांगितलं होतं की आमच्या गावामधलं एकही मत आम्ही त्या सातपुतेंना दिलं नाही, भारतीय जनता पक्षाला दिलं नाही, तरी सुद्धा आमची 1040च्या वरती मतं ही कशी गेली, तर आमच्याकडे दुबार मतदान घ्या आणि ते मतपेटीवरती घ्या, मग आम्हाला कळेल की नेमकं काय कुठं मतं गेले तिथे, असं तिथं सांगितलं गेलं होतं. पण प्रशासनाने ते सगळं मोडून काढलं. तर ही उत्तम उदाहरण आहे. आपल्याला जसं नोटाला मतदान मिळलंय, जसं विरोधातला माणसाला मतदान मिळलंय, तसंच म्हणजे झडपीचा प्रोग्रामच पंचायत समितीला लागू झालेला आहे.
आणि याच्यामुळं प्रत्येक उमेदवार हा जवळपास 12,000 15,000 मतांनी निवडून आलेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 3-3.5 हजार मतं मिळतात आणि घड्याळ्याच्या उमेदवाराला 10,000च्या वरनं मतं 10,000च्या दरम्यान मतं मिळतात. म्हणजे याचा अर्थ हा सरळ सरळ आहे की काहीतरी मतपेट्यांमध्ये गडबडी झालेली आहे. तर आता ह्या अशा गोष्टींवरून विरोधकांनी सुद्धा पराभूत उमेदवार हायकोर्टाला जाणार आहे का? पण आता त्याला हायकोर्टात तरी तो कसं जायचा की विरोधकाला म्हणजे घड्याळ्याच्या उमेदवाराला 4 मतं, कमळाला 5 मतं पडलेली ती कोर्ट म्हणेन की बाबा तुम्हाला मतं लय पडली, मग तुमचं बरं झालं ना की तुम्हाला एवढं मतदान पडलंय तुम्हाला. पण महत्वाचं म्हणजे ज्या पंचायत समितीचे हे दोन्ही उमेदवार आहेत, काँग्रेसचा आणि बसपचा, म्हणजे तानाजी लहूभोंग आणि मल्हारी रामचंद्र लोखंडे, हे दोन्ही उमेदवार त्या गावातलेच नाहीत, बाहेरच्या गावचे आहेत. आणि तरी सुद्धा त्यांना 247 148 ची जिल्हा परिषदेला जी मतं डोले आणि श्रीमंत डोले आणि विलासबापू वाघबोडे यांना पडली, तीच मतं खालच्या फक्त नावामध्ये चेंज. ज्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं पंचायत समितीला 1 नंबरला नाव यायला पाहिजे होतं, 2 नंबरला घड्याळ ह्याचं कमळाचं नाव यायला पाहिजे होतं, ते आलं नाही. त्या जागी बसप आणि काँग्रेस पक्षाचं नाव आलं. पण आता ह्याच्यामध्ये मूळ मुद्दा काय की आता ही नावं सुद्धा शिरेलने ह्यांची वर आली असती. म्हणजे ह्या पक्षाचा समजा आता काँग्रेसचा जर जिल्हा परिषदेला उमेदवार असता आणि बसपचा उमेदवार असता आणि त्यांच्या नावाप्रमाणे आता ही जर असतो तर त्यांची नावं वरती आली असती 1 नंबरला, मग मात्र ह्यांना मतं पडली नसती. घड्याळ आणि कमळ जिथं आहे तसंच ते सेटअप झालं असतं. परंतु तसं झालेलं गेलेलं नाही मित्रांनो. हे गंभीर बाब आहे आपल्या निवडणूक प्रक्रियेची. म्हणजे अशा जर निवडणुका जर होत गेल्या तर काय म्हणजे विरोधातली माणसं कशी निवडून येणार, ते लय अवघड ह्या सगळ्या प्रक्रिया. त्या माझ्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला हे सगळं दिसणार आहे, मोबाईलच्या सुद्धा. तर मित्रांनो, आता ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे कर्मचारी अधिकारी जे आहेत, निवडणूक अधिकारी आहेत, त्यांना लोक जाब विचारणार आहेत का? त्यांना जाब विचारला पाहिजे की बाबा साहेब, जो निवडून उमेदवार आला त्याच्या स्वतःच्या गावात 4 मतं पडले ती, आणि जो पडलाय उमेदवार त्याच्या स्वतःच्या गावात त्याला 5 मतं पडले ती. पण हे आमच्याच गावातली माणसंच नाही, ती आमच्या गावात राहतो नाही ती. हे आमच्या गावात काँग्रेसचा 1 माणूस नाही किंवा बसपाचा 1 माणूस नाही, तर त्यांना 247 घड्याळाला पडली आणि 148 ही कमळाला पडली. मग हीच मतं जिल्हा परिषदेला पडलेले निवडून आलेल्या उमेदवाराला, म्हणजे श्रीमंत पोपट ढोले यांना 247 आणि पराभूत उमेदवार विलासबापू वाघमोडे यांना 148 म्हणजे 247 148 हे कशा काय पडली, हा जाब विचारणं सुद्धा सध्या गरजेचं झालेलं आहे मित्रांनो. अन्यथा ही प्रक्रिया अशीच राहणार. पण आता ह्याच्यावरनं एक दुसरा असा आहे की लोकांनी आता आवाज उठवला पाहिजे आणि ही निवडणूक इंदापूर तालुक्यातलीच पुन्हा प्रक्रिया राबवा की मशीन मध्ये गोळ झालाय का. इंदापूर तालुक्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक परत घ्या. इंदापूर, बारामती जिथं जिथं 100% निकाल आलाय अशा ठिकाणची निवडणूक परत घ्या, असंच काहीसं म्हटलं पाहिजे मित्रांनो. बघा, ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस लोक सगळे नाराज झालेले होते, भाजपला मतदान देणार म्हणायचे लोक. पण अचानक कसं काय झालं, वन साइड सगळ्या निवडणूक जी झाली ती ह्या पद्धतीनं झाली, असं माझं एक ठाम मत आहे मित्रांनो. तर ह्याच्यावरती आपण सगळ्यांनी चर्चा करणं गरजेचं आहे. जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा ही पाहिली पाहिजे यादी, किंवा काय झालं ह्याच्यावरनं कोर्टात सुद्धा गेलं पाहिजे. तर ही निवडणूक सुद्धा प्रक्रिया पुन्हा राबवा, असं काहीसं आपण सगळं विरोधातल्या लोकांनी सुद्धा बोललं पाहिजे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.